मित्रांनो, नवीन आपले सरकार सेवा केंद्राच्या ऑनलाईन अर्जाच्या संदर्भातील एक महत्त्वाचं असं अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. नमस्कार मित्रांनो, मी प्रभाकर. आपण पाहत आहात आपले माहिती केंद्र. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून असेच नवनवीन अपडेट सर्वात प्रथम आपल्यापर्यंत पोहोचतील. मित्रांनो, वर्धा जिल्ह्यातील रिक्त असलेल्या 222 जागा करता ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात आलेले आहेत. याच्यासाठी उमेदवारांना 29 जुलै 2026 ते 12 ऑगस्ट 2026 या कालावधीमध्ये आपले सरकार वर्धा.gt.tc या संकेतस्थळाच्या माध्यमातून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहेत. मित्रांनो, यासोबत रिक्त असलेल्या गावाची यादी जोडण्यात आलेली आहे. ज्या गावामध्ये ही केंद्र रिक्त आहे अशा केंद्राची यादी या ठिकाणी देण्यात आलेली आहे. आणि आपण जर त्या संबंधित गावामधून असाल तर आपण 29 जुलै 2026 पासून या आपले सरकार सेवा केंद्रासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता. मित्रांनो, याच्यासाठी ज्या अटी, शर्ती, नियम हे सर्व या जाहिरातीमध्ये देण्यात आलेले आहेत. ही जाहिरात आपल्याला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा मिळेल किंवा वर्धा जिल्ह्याच्या वर्धा.gov.in या संकेतस्थळावरती सुद्धा ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. ज्याच्यामध्ये आपण पाहू शकता 222 रिक्त असलेल्या आपले सरकार सेवा केंद्र करता 29 जुलै ते 12 ऑगस्ट या कालावधीमध्ये आपले सरकार वर्धा.gt.tc या संकेतस्थळाच्या माध्यमातून हे अर्ज मागवण्यात आलेले आहेत. याच्यासाठी अर्जदाराला MSCIT किंवा CCG उत्तीर्ण असावं, आधार कार्ड, पॅन कार्ड, स्थानिक रहिवासी असावा, मराठी आणि इंग्रजी भाषेचं ज्ञान असावं, स्वतःची मालकीची किंवा भाडेपट्ट्या कराराची जी काही जागा असेल ती असावी, अर्जदाराचं वय 18 वर्ष पूर्ण असावं, 12वी उत्तीर्ण अर्जदार असावा. अशा प्रकारचे या ठिकाणी अटी शर्ती दिलेल्या आहेत. कागदपत्र आधार कार्ड, पॅन कार्ड, 12वी उत्तीर्ण, MSCITचं प्रमाणपत्र, जागेची भाडे पावती किंवा त्या जागेचा जे काही कर पावती असेल ती लागणार आहे. अर्जदाराचा जन्मतारखेचा पुरावा वगैरे कागदपत्र याच्या सोबत लागणार आहेत. आणि अशा प्रकारे अटी, शर्ती, पात्रतेच्या अधीन जर आपण असाल तर आपण या आपले सरकार सेवा केंद्र करता अर्ज करू शकता. प्रत्येक सेवा केंद्रामध्ये किमान चौरस फूट जागा, 2 संगणक किंवा लॅपटॉप, लेझर प्रिंटर, स्कॅनर, बायोमेट्रिक उपकरण, वेबकॅम, UPS तथा पर्यायी वीज बॅकअप, ब्रॉडबँड इंटरनेट 10 MBPS पेक्षा जास्त, CCTV, नागरिकांसाठी प्रतीक्षा कक्ष अशा प्रकारच्या सुविधा असणं गरजेचं असणार आहे. याचबरोबर याची निवड कशी होणार आहे, मौखिक परीक्षा, त्याचबरोबर जे काही इतर पडताळणी असेल, या सर्वांच्या संदर्भातील अटी, शर्ती, नियमावली ही देण्यात आलेली आहे. मित्रांनो, आता नवीन GR नुसार आपले सरकार सेवा केंद्र स्थापन करण्यासाठी नवीन नियमावली लागू करण्यात आलेली आहे आणि याच नवीन नियमावलीच्या अधीन राहून या जागा भरल्या जाणार आहेत. मित्रांनो, ही जाहिरात आपण वर्धा.gov.in या संकेतस्थळावरती पाहू शकता. याची लिंक आपल्याला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा देण्यात आलेली आहे. आणि 29 जुलै 2026 पासून आपण आपले सरकार वर्धा.gt.tc या संकेतस्थळाच्या माध्यमातून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपले सरकार सेवा केंद्राच्या संदर्भातील हे एक महत्त्वाचं अपडेट होतं, ज्याची माहिती आपणास नक्की उपयोग पडेल अशी आशा करतो. भेटूयात नवीन माहितीसह, नवीन अपडेटसह. धन्यवाद.